कोल्हापुरातील ब्रह्मपुरी वसाहतीसाठी पिकनिक पॉइंट समोर उभारलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या डागडुजीला महिना उलटला तरी महापालिका प्रशासनाकडून कामाची पूर्तता झालेली नाही। स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी फिरतं शौचालय उभारण्यात आलंय, मात्र हे शौचालय चक्क रस्त्यातच आणि कोंडाळ्यात उभारलंय। त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे। तसंच या फिरत्या शौचालयामुळे वाहतुकीला अडचण होत आहे। ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंट समोरील जुन्या शौचालयाचं काम कधी पूर्ण होणार अशी विचारणा स्थानिक रहिवाशांमधून होत आहे। कोल्हापूर महापालिका प्रशासनाचं काम आणि 6 महिने थांब ही प्रचिती सातत्यानं शहरवासियांना येते। महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांकडून कामांची पूर्तता कधीच वेळेत होत नाही। त्यामुळे संबंधित कामाच्या परिसरातील रहिवासी आणि पर्यायानं वाहनधारक पादचारी यांना सातत्यानं मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। कोल्हापुरातील ब्रह्मपुरी टेकडीवर 100 ते 150 कुटुंबीय राहतात। यापैकी अनेक कुटुंबियांच्या घरात शौचालय नाही, त्यामुळे त्यांना पिकनिक पॉइंट समोरील सरकारी शौचालयाचा वापर करावा लागतोय। काही दिवसांपूर्वी हे शौचालय खराब झाल्यानं त्याच्या दुरुस्तीचं काम महापालिका प्रशासनाकडून सुरू झालंय। ऐन पावसाळ्यात दुरुस्तीचं काम काढल्यानं ते गेले महिनाभर रखडलंय। स्थानिक रहिवाशांची तात्पुरती सोय म्हणून प्रशासनानं या ठिकाणी फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली आहे। मात्र हे शौचालय रस्त्यावर लावल्यानं शिवाजी पूल ते गंगावेश या मार्गावरील वाहतुकीला अडथळा होऊ लागलाय। तसंच शौचालय कोंडाळ्यातच उभं केल्यानं स्थानिक नागरिकांना शौचालयात जाणं देखील कठीण झालंय। 1 महिना झालं काम केलेलं नाही। जुन्यात फरशा घातलेल्या आहेत, काही कामं वगैरे काही केलेलं नाहीत। कुठे लोकांना सार्वजनिक शौचालय जुनं शौचालय हे करामध्ये काही आयुक्त साहेबांनी यात लक्ष घालायला पाहिजे आणि नाहीतर तिथं आम्ही पूर्ण रस्ता रोको आंदोलन करणार। तसंच शौचालय रस्त्याकडील बाजूला चुकीच्या दिशेला उभारलंय। या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यानं अनेकांना शौचालयात जाणं देखील कठीण झालंय। महापालिका प्रशासनानं नागरिकांच्या गैरसोयींचा विचार करून तातडीनं फिरतं शौचालय तिथून हलवून सोयीच्या ठिकाणी लावावं, तसंच जुन्या शौचालयाच्या कामाची तातडीनं पूर्तता करून स्थानिक रहिवाशांना ही शौचालये उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी होत आहे।